अभिजितजी, मला हे जाणून घ्यायचं आहे की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला खरा इतिहास लिहिणं जाणं अपेक्षित होता, जो गौरवशाली आहे, वैभवशाली. पण तसं न होता इतिहास थोडा वेगळ्या दिशेला वळाला आणि त्या कारणामुळे भारतीय जनमानसाच्या मानसिकतेवर नक्की परिणाम कसा झाला? मी थोडंसं मागे जाईन. तू विचारलंस मला स्वातंत्र्यानंतर, पण भारताच्या इतिहासाची मोडतोड जी आहे किंवा दिशाभूल जी आहे ती त्याच्या आधीपासून सुरू झाली. ती आपण थोडक्यात बघू आणि मग त्याचंच कंटिन्युएशन पुढे आहे, तर त्यामुळे ते आपल्याला योग्य प्रकारे समजून घेता येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा भारताच्या इतिहासाचं विकृतीकरण करायला जी सुरुवात केली ती ब्रिटिशांनी केली. कारण ब्रिटिश लोक अतिशय हुशार होते. त्यांनाही माहिती होतं की हजारो किलोमीटर लांब असलेला हा भारत देश, तो इतका प्रचंड मोठा देश, त्याच्यावर फक्त आपण लष्करी बळावर आपण त्याच्यावर राज्य करू शकणार नाही. तर याच्यावर जर प्रदीर्घ काळ राज्य करायचं असेल तर आपल्याला ह्या लोकांचा आत्मविश्वास नष्ट केला पाहिजे, यांचा आत्मसन्मान नष्ट केला पाहिजे. ते जर आपण करू शकलो तर मग हे मेंढरासारखे आपल्या मागे येतील आणि ब्रिटिश राज्य हे जणू काही आपल्यासाठी ईश्वरी वरदानच आहे असं मानतील आणि मग आपण सुखाने इथे राज्य करू शकू. आणि हे करण्यासाठी त्यांनी भारताची जी दोन प्रमुख शक्तिस्थानं होती, शिक्षण आणखीन इतिहास, त्या दोन शक्तिस्थानांवर त्यांनी हल्ला करायचं ठरवलं. त्यामुळे आपली गुरुकुल शिक्षण पद्धती त्यांनी नष्ट केली आणि आपल्या इतिहासाचं विकृतीकरण आणि दिशाभूल करायला सुरुवात केली. त्यातला पहिला जो पत्ता होता, उगमाचा पत्ता त्यांनी टाकला, तो म्हणजे आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत. तो असं सांगतो की पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांनी संस्कृत भाषा निर्माण केली आणि वैदिक वाङ्मयाची निर्मिती केली. म्हणजे हे किती श्रेष्ठ असलं, कितीही प्राचीन असलं तरी ते तुम्ही तयार केलेलं नाही, तर हे पश्चिमेकडनं आलेल्या गोऱ्या लोकांनी तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं विज्ञान, तत्त्वज्ञान, साहित्य, कला, संस्कृती, काव्य हे सगळं जे आहे ते जेव्हा अलेक्झांडर इथे भारतात आला आणि त्याच्याबरोबर ग्रीक लोक भारतात आले, त्या ग्रीकांशी जेव्हा तुमचा संबंध आला त्यातनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या. म्हणजे तुमची परंपराच ही आहे की पश्चिमेकडनं जे गोरे लोक येतात त्यांच्याचकडनं तुम्ही सगळ्या चांगल्या गोष्टी शिकता. तर आता आम्ही इंग्रज पण आलेलो आहोत पश्चिमेकडनं, आता तुम्ही आमच्याकडनंही शिका, तुम्ही त्या आम्हाला विरोध करण्याचं काही कारण नाही. हा त्यांचा सगळा हेतू होता आणि त्या दृष्टीने त्यांनी आपला सगळा इतिहास खोट्या पद्धतीने मांडला. आता स्वातंत्र्यानंतर खरं तर यात बदल व्हायला पाहिजे होता. आपण आपला खरा इतिहास मांडायला पाहिजे होता. आपला अभिमान पुन्हा जागृत होईल अशा पद्धतीने तो इतिहास मांडायला पाहिजे होता. कारण की आपला खरा इतिहास असाच आहे की त्याचा आपण अभिमान बाळगावा. पण तोही आपल्याला स्वातंत्र्यानंतर का सांगितलं नाही, तर याचं कारण असं आहे की स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान जे होते ते जवाहरलाल नेहरू, तर त्यांना डाव्या विचारांचं खूप आकर्षण होतं. सोव्हिएत रशियाकडे ते खूप आकर्षित झालेले होते. ते मॉडेल फार चांगलं आहे असं त्यांना वाटत होतं आणि एकंदरीतच कम्युनिझमचा त्यांच्या मनावर खूप मोठा पगडा होता. त्यामुळे त्यांनी भारतातले इतिहास क्षेत्र जे आहे ते कम्युनिस्टांच्या ताब्यातच देऊन टाकलं. इतिहास, संस्कृती, साहित्य ही जी सगळी सॉफ्ट पॉवर आपण ज्याला म्हणतो ती सगळी क्षेत्र कम्युनिस्टांच्या ताब्यात गेली. नंतर 1969 साली इंदिरा गांधींचं सरकार जेव्हा अल्पमतात आलं, काही काळ त्यांचं सरकार अल्पमतात आलं, तेव्हा ते सरकार वाचवण्याचं काम कम्युनिस्ट पक्षाने केलं. आणि ही जी मदत केली त्याच्या बदल्यात त्यांनी कुठलंही मोठं मंत्रालय नाही मागून घेतलं. म्हणजे त्यांनी अर्थ मंत्रालय नाही मागितलं, त्यांनी संरक्षण मंत्रालय नाही मागितलं, एक्सटर्नल अफेअर्स नाही मागितलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला शिक्षण मंत्रालय आम्हाला द्या. कारण त्यांना माहिती होतं की येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या मनावर जर आपल्या विचारांचा प्रभाव टाकायचा असेल तर शिक्षण आपल्या हातात पाहिजे. त्यामुळे शिक्षण त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याच 1969 साली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची स्थापना झाली, JNU. आणि JNUमध्ये जे हिस्टॉरियन्स होते, रोमिला थापर, इरफान हबीब, DN झा, RS शर्मा, हे सगळे डावे इतिहासकार होते, सगळे मार्क्सवादी होते. आणि शिक्षण मंत्री जे कम्युनिस्टांनी तिथे बसवले ते होते नुरुल हसन. ते सुद्धा डावे होते, अर्थातच ते कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यच होते. तर त्यामुळे नुरुल हसन आणि हे सगळे JNUमधले हिस्टॉरियन यांनी जणू काही आपण एक टीम असावी अशा पद्धतीने काम केलं. आणि आपल्या देशातल्या इतिहासाशी संबंधित ज्या काही संस्था होत्या, इंडियन काउन्सिल फॉर हिस्टॉरिकल रिसर्च असेल किंवा वेगळ्या विद्यापीठांमधली हिस्ट्रीची डिपार्टमेंट्स असतील, त्या सगळ्यावर आपला पगडा बसवला. पाठ्यपुस्तकं जी शाळांमध्ये शिकवली जातात इतिहासाची, ते लिहिण्याचं कामसुद्धा ह्या लोकांनी केलं. आणि तेव्हापासून त्यांनी हा भारतातला इतिहास क्षेत्र हे सगळं अशा पद्धतीने तयार केलं की जो खोटा इतिहास ब्रिटिशांनी सांगितला होता तोच तसा सुरू राहील
आणि आणखीनही त्यात काही नवीन खोटेपणासुद्धा करता येईल अशा पद्धतीने ते मांडत गेले. आणि त्यामुळे परिणाम काय झाला म्हणशील तर आपला आत्मसन्मान, आत्मविश्वास हा जो पहिल्यांदा ब्रिटिशांनी संपवला होता तो तसाच पुढे सुरू राहिला. म्हणजे जरी कॉलोनियलिझम संपला, आपल्याला राजकीय स्वातंत्र्य जरी मिळालं, तरी मानसिक गुलामगिरी मात्र तशीच सुरू राहिली. कारण की मानसिक गुलामगिरी कधी संपू शकते की जेव्हा आपल्याला आपली ओळख पटेल, खरी ओळख. आणि ओळख आपली कुठनं निर्माण होते तर ती इतिहासातून निर्माण होते. तर त्यामुळे खोटा इतिहासच सांगत राहिल्यामुळे ब्रिटिशांनी जी खोटी ओळख आपल्यावरती लादली होती ती तशीच सुरू राहिली आणि आपलं फार प्रचंड नुकसान झालं. म्हणजे एक न्यूनगंड ज्याला आपण म्हणतो, तो न्यूनगंड आपल्यात जो रुजवला गेला होता तो स्वातंत्र्यानंतरही तसाच सुरू राहिला. एक फार मोठं घातक असं नुकसान झालं असं म्हणायला पाहिजे.